नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्या जणींचं खूप मनापासून स्वागत करते. नुकतीच आपण संक्रांत साजरी केली आणि या संक्रांतीच्या निमित्त आता रथसप्तमीपर्यंत आपल्या प्रत्येकीच्या घरी आपल्या सवडीनुसार एक कार्यक्रम असणार आहे, तो म्हणजे हळदी कुंकवाचा. आणि संक्रांतीचं हळदी कुंकू म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे आधी गोष्ट असते ती म्हणजे यावर्षी आपण कोणती वस्तू लुटूया आणि कोणती वस्तू लुटूया बरं असा आपण विचार करत असतो. नक्की कोणती वस्तू लुटावी की जी उपयोगी असेल, की जिचा वापर होईल, की जी अडगळीत जाणार नाही आणि जी वाव किती छान वस्तू असं सगळे म्हणतील, असा प्रत्येकीच्या मनात विचार असतोच. त्याचबरोबर ही वस्तू अशी पण असावी की जिच्यामुळं बजेट पण कोलमडणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही हक्काच्या आणि प्रत्येक घरी हमखास उपयोगी येणाऱ्या अशा काही वस्तू पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर वस्तू लुटण्यासाठी म्हणून एक नवीन पायंडा पाडण्याचा एक नवीन कल्पनेची रुजवात मी आपल्याकडे करणार आहे. तुम्हाला जर ही कल्पना पटली तर नक्की ही कल्पना आपण राबवा. आपल्या मैत्रिणींचा ग्रुप असेल, आपल्या सोसायटीतला ग्रुप असेल, आपला बचत गटातला ग्रुप असेल, तर या सगळ्या मैत्रिणींनी मिळून जर ही कल्पना राबवली ना तर थेंबे थेंबे तळे साचे यानुसार खूप मोठं काम आपल्या हातून होणार आहे आणि त्याची अवीट अशी गोडी, न संपणारी गोडी आपल्याला मिळणार आहे. आणि नक्कीच आपल्या या उपक्रमाचं अनेक जणी कौतुक करतील आणि कौतुकच नव्हे तर अनुकरण सुद्धा करतील. तेव्हा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत नक्की बघायचं बरं का. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण संक्रांत म्हटलं की लुटायला काय काय वस्तू घेतो बघा. छोट्या छोट्या वस्तू घेतो, ते उदबत्तीचं घर घेतो, चमचे घेतो, छोट्या छोट्या वाट्या घेतो, साबण घेतो, शॅम्पू घेतो. अशा या ज्या गोष्टी आहेत ना, एकतर या छोट्या छोट्या स्टीलच्या वस्तू कुठेतरी अडगळीत पडतात, मुलांच्या खेळण्याचीच धन होतात. साबण समजा दिला आपण तर प्रत्येकाच्या घरात कोणता साबण वापरतात, त्यामुळे आपला साबण वापरला जातो की नाही माहित नाही. शॅम्पूच्या बाबतीत तर बघा, प्रत्येक घरात वेगवेगळा शॅम्पू वापरला जातो. तुम्ही दिलेला शॅम्पू त्या घरात चालेलच असं नाही, त्यामुळे तो पण अडगळीत टाकून दिला जातो. मग आपण दिलेली वस्तू अशी असावी की जी अडगळीत पडणार नाही पण ती सगळ्यांच्या उपयोगी येईल. तर अशा काही वस्तूंची मी लिस्टच केलेली आहे. चला तीच लिस्ट तुम्हाला सांगते. आता बघा, जसं की बघा, आपण लुटायला साखरेच्या छोट्या छोट्या पुड्या करून लुटू शकतो. साखर प्रत्येक घरामध्ये उपयोगी असते, ती नक्कीच सांदोडीला जाणार नाही. छोट्या छोट्या हळदीच्या पुड्या, अगदी अँटीसेप्टिक म्हणून, आणि स्वयंपाकघरात हमखास लागणारी गोष्ट म्हणजे हळद. हळदीच्या पुड्या पण लुटू शकतो. घरात लागणारा जे किराणा सामान आहे त्या किराणा सामानामधलं डाळी, उसळीची कडधान्य, अशा गोष्टी आपण लुटू शकतो. प्रत्येक घरात छोटी मोठी मुलं असतात आणि आपलं सगळं जगणं, वागणं, बोलणं, आपलं धडपडणं, राबणं मुलांसाठीच असतं. तर अशा मुलांच्या आयुष्यात रंग भरत असताना या मुलांसाठी उपयोगी अशी रंगपेटी सुद्धा आपण अगदी आनंदाने लुटू शकतो. आणि ही रंगपेटी अर्थात घरी गेल्या गेल्या त्या महिलेच्या हातातून तिच्या घरातलं बाळ नक्कीच ओढून घेणारच घेणार. आणखीन आपण रांगोळी लुटू शकतो. छोट्या छोट्या रांगोळीच्या पुड्या करून आपण त्या लुटू शकतो. रांगोळी प्रत्येक घरात लागणारी गोष्ट आहे, त्यामुळे छोट्या छोट्या रांगोळीच्या पुड्या आपण लुटू शकतो. प्रत्येक घरात पुढची वस्तू म्हणजे बघा, प्रत्येक घरामध्ये देवपूजेसाठी वाती लागतात आणि बऱ्याच महिला नोकरदार महिला आहेत किंवा बऱ्याच जणी कामाला जाणाऱ्या आहेत. अगदी खेडेगावात शेतात जाणारी जरी महिला असली ना तरी सुद्धा तिला वेळ मिळत नाही हल्ली. देवघरात लागणाऱ्या फुलवाती किंवा समईतल्या वातींचं एक छोटंसं पाकिट, गेजमाळांचं पाकिट जे मंदिराच्या आजूबाजूला कुठेही मिळतं किंवा होलसेलच्या दुकानातून आपण अगदी भरघोस प्रमाणात आणि कमी बजेटमध्ये घेऊ शकतो. तर या वाती सुद्धा नक्की प्रत्येकाच्या घरात उपयोगी पडणार आहेत. पुढची गोष्ट म्हणजे की जी प्रत्येक महिलेला लागतेच आणि किती जरी असल्या ना तरी ते पुरतच नाहीत, त्या म्हणजे सेफ्टी पिन्स. या ज्या सेफ्टी पिन्स आहेत ना, या सेफ्टी पिन्स खूप उपयोगाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिला हे सेफ्टी पिनचं पाकिट गेल्या गेल्या आधी आपल्या पर्समध्ये टाकून ठेवणार आहे की नाही. सेफ्टी पिन हा लुटण्यासाठीचा अगदी योग्य असा पर्याय. आणखीन पुढची गोष्ट म्हणजे सेफ्टी पिनला जोडूनच यू पिन. आपण छोटा मोठा डोक्यात जेव्हा आंबाडा घालतो ना तेव्हा त्या आंबाड्याला लावण्यासाठी, त्याला सेट करण्यासाठी यू पिन लागतात. आणखी पुढची गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या क्लिप्स.
काळ्या रंगाच्या ज्या छोट्या छोट्या लहान मोठ्या आकाराच्या लांब आखूड अशा ज्या क्लिप्स असतात, त्या क्लिप्स प्रत्येक महिलेला लागतात. त्यामुळं काळ्या क्लिप्सचं पाकिट सुद्धा कोणतीही महिला नक्कीच आपल्या पर्समध्ये ठेवेल. पुढची गोष्ट म्हणजे नॅफ्थलिन बॉल्स. नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे ज्याला आपण डांबर गोळी म्हणतो. आहे की नाही सांगा, डांबर गोळी प्रत्येकाला उपयोगीची. प्रत्येकाच्या घरामध्ये कपाटामध्ये डांबर गोळी असते. आता हे जर नॅफ्थलिनचं पाकिट आपण जर नॅफ्थलिन बॉलचं पाकिट जर आपण लुटलं तर नक्कीच त्या महिलेला उपयोग होणार आहे की नाही. पुढची वस्तू म्हणजे बाजारासाठीची छोटी पिशवी. तर ही जी पिशवी आहे 10 रुपयाला मिळते. आपण बाजारात जातो तेव्हा 10 रुपयाला एक पिशवी घेतो. पण जर आपण होलसेलमध्ये घेतल्या तर अगदीच कमी बजेटमध्ये अगदी 200 रुपयामध्ये 20 महिलांना आपण पिशव्या देऊ शकणार आहे. आणि होलसेलमध्ये जर घेतल्या तर त्याहीपेक्षा कमी बजेटमध्ये आणि उपयोगाची वस्तू, पर्यावरणाचं रक्षण करणारी, प्लास्टिकच्या वापराला आळा घालणारी ही वस्तू. खरं तर आपल्या लुटायच्या वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या वस्तू अजिबात नसाव्यात. छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बुट्ट्या, डब्या, प्लास्टिकचे डबे आपण टाकतो, आपण लुटतो. पण हे जे प्लास्टिकचे डबे आहेत ना, किती असतात हो सांगा, अडगळीत पडलेले असतात चक्क. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू नसाव्यात, चायनीज वस्तू नसाव्यात. ज्या काही असतील त्या देसी इंडियन वस्तू असाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपयोगाच्या असाव्यात. पुढची वस्तू म्हणजे सिलोटेप. सिलोटेप प्रत्येक घरात उपयोगाला असतो. मुलांच्या पुस्तकाला कव्हर घालायला उपयोगाचा असतो, एखादं बॉक्स पॅकिंग करण्यासाठी उपयोगाचा असतो. सिलोटेप ही वस्तू अतिशय घरात लागणारी गोष्ट आहे. सिलोटेप असो किंवा मोठा जो टेप असतो तो टेप आपण लुटला तर तो चालतो. सेफ्टी आपल्या स्टेपलर मधल्या ज्या पिन असतात, छोटा स्टेपलर जो असतो, अगदी तुमचं जर बजेट थोडं जास्त असेल तर छोटा स्टेपलर जो मुलांना आता शाळेत लागतो बघा, छोटा स्टेपलर अगदी एवढासा असतो, बॉक्स स्टेपलर, छोटासा स्टेपलर आणि त्याच्या पिनांचा एक बॉक्स आहे की नाही उपयोगाची आणि बजेटमधली वस्तू. दुसरी म्हणजे पाणी बॉटल. अगदी चांगल्या क्वालिटीची छोटीशी बॉटल की रोज मुलांना आपण देऊ शकतो, अशी एक छोटीशी पाणी बॉटल अगदी 20 रुपयांपासून येते. तर ही पाण्याची बॉटल आपण लुटू शकतो. प्रत्येक घरामध्ये अडीअडचणीला लागणारी गोष्ट म्हणजे रीळ. प्रत्येक घरात सर्रास काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं रीळ लागतं. तर आपण या 2 रीळची जोड लुटायला अगदी उपयोगाची वस्तू होऊ शकते. पुढची गोष्ट म्हणजे पेन. प्रत्येक घरात मुलांना लिहायला पेन लागतो, आपल्याला हिशोबासाठी पेन लागतो. आणि पेन ही गोष्ट अतिशय उपयोगाची आहे की जी गोष्ट कधीच अडगळीत पडणार नाही. वही, किचन, आपल्या किल्लीला लागतं ते किचन. आता हल्ली घरात इतक्या गोष्टी असतात की त्या प्रत्येक गोष्टीला किचन हे लागतंच. तर या अशा काही गोष्टी की या 15-20 ज्या गोष्टी आहेत की या गोष्टीपैकी एखादी गोष्ट आपण यावर्षी लुटण्यासाठी नक्की वापरा. या लुटण्याच्या वस्तूंमधला एक नवीन अशी अफलातून कल्पना मी मांडणार आहे, पण ती कल्पना या व्हिडिओत मांडत नाही. ऍक्च्युली मी याच व्हिडिओत मांडणार होते, पण व्हिडिओ थोडा मोठा होतोय म्हणून ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडते, आहे याच सेटवरती. तर तो पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की 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 पहा की अशी एक अफलातून कल्पना की जी कल्पना नक्कीच आज आपण केली तर उद्या सगळं जग राबवणार आहे. हा पण व्हिडिओ मी बॅक टू बॅक लगेच पोस्ट करणार आहे, तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, कोणत्या वस्तू लुटायच्या आणि कोणत्या वस्तू लुटायच्या नाहीत या संदर्भातली माझी मतं तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर मी सुचवलेल्या या वस्तूंपैकी एखादी वस्तू नक्कीच यावर्षी लुटा. तिळगुळ घ्या, गोड बोला. भेटतोय आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.